बातमीपत्रात आता पाहूयात दिल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलटापालटीचे संकेत मिळत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर असून त्यांच्या या दौऱ्यामागे उबाटा खासदारांना आपल्या पक्षात घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे। ठाकरे गटातील जवळपास निम्म्याहून अधिक खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असून त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत हालचालींना वेग आल्याची चर्चा सुरू झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन आगामी रणनीतीवर चर्चा केली आहे। या भेटीचा मुख्य अजेंडा ठाकरे गटाच्या खासदारांचा शिंदे गटात प्रवेश हाच असल्याचं बोललं जात आहे। संसदेत आपलं संख्याबळ वाढवणं आणि संघटनात्मक मजबूतीसाठी शिंदेनी हे विशेष मिशन हाती घेतल्याचं बोललं जात आहे। केवळ चर्चाच नव्हे तर शिंदेनी या खासदारांच्या नावांची यादी तपासून कायदेशीर तज्ज्ञांशीही सल्लामसलत केली आहे, जेणेकरून पक्षांतराच्या वेळी कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये अशी माहिती समोर आली आहे। दुसरीकडे या चर्चेवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी कडक शब्दात प्रतिक्रिया दिली आहे। आमचे निष्ठावान लोकप्रतिनिधी कुठेही जाणार नाहीत, ज्यांनी घोटाळे केले तेच ईडी सीबीआयच्या भीतीने तिकडे गेलेत। आमच्या खासदारांना विकास निधी दिला जात नसल्यानं अडवणूक केली जाते असा आरोप राऊतांनी केला आहे। जर हे पक्षांतर झालं तर ठाकरे गटाला लोकसभेत मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे। ठाकरे गटाचे 2024 मध्ये 9 खासदार निवडून आले आहेत। अरविंद सावंत दक्षिण मुंबई, अनिल देसाई दक्षिण मध्य मुंबई, संजय दिना पाटील ईशान्य मुंबई, संजय जाधव परभणी, ओमराजे निंबाळकर धाराशिव, भाऊसाहेब वाकचौरे शिर्डी, राजाभाऊ वाजे नाशिक, संजय देशमुख यवतमाळ वाशिम, नागेश पाटील आष्टीकर हिंगोली यापैकी नेमके कोणते खासदार शिंदेंच्या रडारवर आहेत हे नेमकं समोर आलेलं नाही। विधानसभेत आज एक वेगळाच प्रसंग घडला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी मनरेगाच्या मुद्द्यावर बोलताना सरकारला धारेवर धरले। त्यात त्यांनी सरकारला तुम्ही लोकांचे जय श्रीराम करायचे ठरवले आहे का अशी मिश्किल कोपरखळी मारली। त्यावर भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी त्यांच्यावर जय श्रीराम बोलण्याचा आग्रह धरला। यामुळे सभागृहात काही वेळ चांगलाच तणाव निर्माण झाला। त्याचे झाले असे, आमदार भास्कर जाधव यांनी आज सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर मनरेगा योजनेतील मजुरांच्या थकीत पगारावरून सरकारला धारेवर धरले। मनरेगाच्या मजुरांचे पैसे 4-4 वर्षे का रोखले जातात? तुम्ही लोकांचे जय श्रीराम करायचे ठरवले आहे का असा खडा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला। त्यांचे हे विधान ऐकताच मागच्या बाकावर बसलेल्या भाजप आमदार देवयानी फरांदे तत्काळ पहिल्या बाकावर येऊन बसल्या। त्यांनी भास्कर जाधव यांच्या भाषणात व्यत्यय निर्माण करत त्यांना जय श्रीराम बोलण्याचा आग्रह धरला। यावेळी भास्कर जाधव यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले। त्यानंतरही त्यांनी आपले म्हणणे पुढे रेटण्याचा प्रयत्न केला। जाधवांच्या भाषणात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला। अखेर जाधवांनी संरक्षण मागितल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फरांदे यांना चांगलेच खडे बोल सुनावले। देवयानी फरांदेताई, तुम्ही जागेवर जाऊन बसा। तुम्ही पहिल्या रांगेत येऊन बसलात म्हणजे तुम्हाला पहिल्या रांगेचे अधिकार मिळालेले नाहीत। तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन बसा असे ते म्हणाले। नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात उर्फ कॅप्टन याला बलात्कार आणि भोंदूगिरी प्रकरणी अटक झाल्यानंतर आता या प्रकरणावर राजकीय प्रतिक्रिया उमटतायत। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या छत्रछायेखालीच अशा भामट्यांचे उद्योग सुरू आहेत असा घणाघाती आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय। यासोबतच त्यांनी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची अप्रत्यक्ष मागणी देखील केली आहे। एका 35 वर्षीय महिलेला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट 1नं अशोक खरातला अटक केली। खरातच्या ताब्यातून पोलिसांनी एक पेनड्राईव्ह जप्त केला असून त्यात 58 आक्षेपार्ह व्हिडिओ आढळल्यानं खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे अनेक राजकीय नेते, अधिकारी, सेलिब्रिटी आपले भविष्य जाणून घेण्यासाठी अशोक खरात याच्याकडे जात होते। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या अशोक खरात यांच्या संस्थेवर पदाधिकारी म्हणून आहेत। यावर सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे। सुषमा अंधारे आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्या, कॅप्टन अशोक खरात नावाच्या स्वयंघोषित ज्योतिषाला आज नाशिक पोलिसांनी अटक केली। खरात याच्यावर बलात्कार, यौन शोषण यासारखे आरोप आहेत। पोलिसांनी हस्तगत केलेल्या पेनड्राईव्हमधून 58 आक्षेपार्ह व्हिडिओ पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती समोर येते आहे। हे उल्लेखनीय आहे की या स्वयंघोषित ज्योतिषाकडे अनेक राजकीय नेत्यांचा राबता होता। केसरकर, तटकरे, चाकणकर अशी काही राजकीय भक्तांची नावं। अनेक राजकीय नेत्यांनी या ज्योतिषाच्या सांगण्यावर वेगवेगळ्या पूजा करणं, स्वतःच्या हाताची करंगळी कापून घेणं असे अघोरी उद्योग सुद्धा केल्याचे लोक चर्चा करतायत। स्वराज्य रक्षक धर्मवीर श्री संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी 337व्या बलिदान स्मरण दिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनित्रा अजित पवार यांनी श्री क्षेत्र तुळापूर येथील समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले आणि समाधीचे दर्शन घेतले।
यावेळी आमदार ज्ञानेश्वर कटके, बापूसाहेब पठारे, जिल्हा परिषद सदस्य किरण साकोरे, मोनिका हरगुडे, पंचायत समिती सदस्य, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपविभागीय अधिकारी यशवंत माने, अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते, शिरूरचे तहसील बाळासाहेब म्हस्के, वढूबूचे सरपंच कृष्णा आरगडे, तुळापूरच्या प्रशासक सरपंच ॲडव्होकेट गुंफा इंगळे आदी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त तुळापूर येथे आयोजित मुकज्योत पदयात्रेत गावकऱ्यांसोबत सहभागी झाल्या. तुळापूर येथील संगमस्थळी जाऊन संगमेश्वराचे दर्शन घेतले. तुळापूर स्मारकाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या विविध विकास कामांबाबत माहिती घेऊन ही कामे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्याच्या पवार यांनी सूचना दिल्या. वढू बुद्रुक येथे स्वराज्य रक्षक धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिनांक 17 मार्च 2026 रोजी रात्री 10 ते दिनांक 18 मार्च 2026 रोजी रात्री 10 पर्यंत परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मोटार वाहन कायदा 1988 मधील कलम 115 अन्वये दिले आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या शासकीय संगणक टायपिंग परीक्षेचा विद्यार्थ्यांना सराव करता येण्यासाठी पहिल्यांदाच लर्निंग मॅनेजमेंट सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना त्यांनी प्रवेश घेतलेल्या संस्थेत सराव चाचण्या देता येणार आहेत. परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी याबाबत माहिती दिली. आयुक्त महेश तोते, उपसंचालक प्रिया शिंदे यावेळी उपस्थित होत्या. या प्रणालीद्वारे ऑनलाईन बहुपर्यायी प्रश्न, संगणक टंकलेखन सराव आणि परीक्षा, ऑनलाईन शिक्षण, उपसिरी प्रणाली नोंद, विद्यार्थ्यांचा प्रगती अहवाल आणि कामगारीचं विश्लेषण, त्वरित निकाल, अनधिकृत प्रवेश टाळणं शक्य होणार आहे. डॉक्टर बेडसे म्हणाले, संगणक टायपिंग परीक्षेसाठी राज्यभरात सुमारे 3000 केंद्र आहेत. या केंद्रांमध्ये ही संगणक प्रणाली उपलब्ध करून दिली जाणार आहे. केंद्र चालकांच्या प्रतिसादानुसार विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या गतीने शिकता येणार आहे. प्रणालीमध्ये सराव केल्यामुळे विद्यार्थ्यांची गती आणि अचूकता, लेखन आणि संवाद कौशल्य वाढण्यास मदत होईल. सराव चाचण्यांमुळे परीक्षेची भीती कमी होईल. परिणामी निकालाची टक्केवारी वाढण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर त्यांना प्रणालीचा लॉग इन आणि पासवर्ड दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना संबंधित केंद्रात जाऊनच त्याचा वापर करावा लागणार आहे. त्यामुळे गैरप्रकारांनाही चाप बसेल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यात महिला आणि लहान बालिकांवरील अत्याचार थांबण्याचे नाव घेत नसून संगमनेरमध्ये 6वीच्या वर्गात शिकणाऱ्या एका चिमुरडीवर झालेल्या ॲसिड हल्ला हा अत्यंत संतापजनक आहे. राज्यात पोलिसांचा धाक उरलेला आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज सभागृहात उपस्थित केला. स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी शालेय विद्यार्थिनींवर झालेल्या घटनेचे गांभीर्य आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तातडीने चर्चा करण्याची मागणी केली. ते म्हणाले की संगमनेरमधील ज्या चिमुरडीवर हल्ला झाला ती गंभीर आहे. इतकी मोठी घटना घडूनही आरोपी अजूनही मोकाट कसा? आरोपींना पळून जाण्याची हिंमत मिळतेच कशी? हे गृह खात्याचे आणि स्थानिक पोलिसांचे अपयश आहे. यावेळी वडेट्टीवार यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाच्या कारभारावर कडक शब्दात ताशेरे ओढले. संबंधित पोलीस अधीक्षक हे गुन्हेगारांना पकडण्याऐवजी भ्रष्टाचारात गुंतले आहेत. ते रायगडमध्ये असतानाचे त्यांचे कर्तृत्व सर्वांना माहीत आहे. जेव्हा रक्षकच भ्रष्ट होतात तेव्हा गुन्हेगारांचे धाडस वाढते आणि अशा क्रूर घटना घडतात, असा आरोप त्यांनी केला. गृह खात्याचा पोलिसांवर वचक राहिलेला नाही. राज्यात लहान मुलींच्या शोषणाच्या घटनात मोठी वाढ झाली आहे. मात्र सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. विजय वडेट्टीवार यांनी मांडलेल्या या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन विधानसभा अध्यक्षांनी या घटनेची दखल घेतली. दिलेली माहिती अत्यंत गंभीर असून शासनाने या प्रकरणाची तातडीने नोंद घेऊन सभागृहात सविस्तर निवेदन करावे, असे निर्देश अध्यक्षांनी सरकारला दिले आहेत. गुजरातमध्ये अनेक महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी मिळाली आहे. बुधवारी सकाळी आलेल्या ईमेल नंतर गांधीनगरमधील विधानसभेला रिकामं करून तपासणी करण्यात आली. यासोबत मुंद्रा पोर्टवर सुरक्षा अलर्ट करण्यात आली. ईमेलमध्ये अहमदाबादमधील शाळांमध्येही स्फोटाची धमकी देण्यात आली आहे. ईमेलमध्ये कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा पोर्टवर उभ्या असलेल्या एलपीजी टँकरला क्षेपणास्त्रानं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना गुजराती हिंदू कट्टरपंथी म्हटलं आहे. ईमेलमध्ये अहमदाबादमधील 3 शाळांमध्ये स्फोटाची धमकी देण्यात आली आहे. या शाळांमध्ये मेमनगर येथील महाराजा अग्रसेन स्कूल,
घाटलोडिया येथील कॅलोरेक्स स्कूल आणि शांती एशियन स्कूल या नावांचा समावेश आहे. तपास पथकाने तिन्ही शाळांची तपासणी केली, परंतु काहीही संशयास्पद आढळलं नाही. ईमेल मिळताच पोलीस, बॉम्बशोध पथक आणि इतर पथकं घटनास्थळी पोहोचली. विधानसभेतून सर्व आमदार आणि मंत्र्यांना सभागृहाबाहेर काढण्यात आलं आणि शोध मोहीम राबवण्यात आली. तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू न आढळल्यानं सभागृहाचं कामकाज 1 तास उशिरानं सकाळी 10 वाजता सुरू झालं. उल्लेखनीय आहे की 16 फेब्रुवारी 2026 रोजी सुरू झालेलं अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 दिवस म्हणजे 25 मार्चपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनाच्या 26 बैठका होतील. काल व्यापार सल्लागार समितीच्या बैठकीत UCC विधेयक सभागृहात आणण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली आणि ते सभागृहात कोणत्या दिवशी सादर करावं यावर विचारमंथन करण्यात आलं. शेवटी 25 मार्च ही तारीख निश्चित करण्यात आली. पंतप्रधान मोदी म्हणाले की त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी आठवण असेल हे सभागृह. स्वतःच एक मोठं मुक्त विद्यापीठ आहे. आम्हाला इथं शिक्षण मिळतं. ही 6 वर्ष जी आम्हाला इथंच राहण्याची संधी मिळते ती राष्ट्राच्या जीवनासोबतच आपलं जीवन घडवण्याची एक संधी आहे. त्यांना विश्वास आहे की इथं नाही तर या सभागृहातून ते काहीतरी साध्य करतील. जे खासदार रजेवर जात आहेत त्यांना येत्या काळात ही संधी मिळणार नाही. त्यांच्यापैकी काहींना नव्या आणि जुन्या संसदेत बसण्याची संधी मिळाली होती. असे अनेक खासदार आता जात आहेत. हे दुसरं मत संपूर्ण चर्चेला एक नवीन आयाम देतं. ते आपल्या निर्णय प्रक्रियेला समृद्ध करतात जे सभागृहात बसतात. पंतप्रधान म्हणाले, मला खात्री आहे की जे नवीन खासदार येतील त्यांनाही हा अनुभव आणि वारसा मिळेल. आयुष्यात किंवा सामाजिक जीवनात कोणताही मोठा निर्णय घ्यावा लागतो. घरातील सदस्य म्हणतात त्यांना एकदा विचारा त्यांना काय म्हणायचं आहे. कोणी आजारी असेल तर ते म्हणतात दुसऱ्या डॉक्टरला विचारा. माझा विश्वास आहे की संसदीय प्रणालीमध्ये दुसऱ्या मताची मोठी भूमिका असते. हे दुसरं मत सर्व चर्चांना एक नवीन आयाम देतं. ते आपल्या निर्णय प्रक्रियेला समृद्ध करतं जे सभागृहात बसतात. उद्धव ठाकरेंचे सरकार असताना स्वतःच्या पक्षात काय सुरू आहे हे संजय राऊत यांना समजले नाही. 40 आमदार सोडून गेले ते समजले नाही आणि दिल्लीमध्ये काहीतरी खदखदतंय म्हणतात. जे काही होते ते उभाट्यामध्ये सुरू आहे ते होतच राहणार असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात आमच्या आमदारांना निधी दिला जात नव्हता. त्यावेळी राऊत काहीच बोलले नाहीत. तेव्हा समान न्याय कुठे गेला होता. नवनाथ बन म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सक्षम गृहमंत्री आहेत. एखाद्या आई बहिणींवर किंवा मुलींवर अत्याचार झाल्यावर तात्काळ त्यांनी दखल घेतली जाते. राऊत, तुम्ही महिला अत्याचाराबद्दल बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही. पाटकर नावाच्या महिलेबद्दल तुम्ही काय काय बोलला होतात हे पाटकर फाईल्समध्ये जनतेने पाहिले आहे. तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करू नका. अत्याचार करणाऱ्यांना देवाभाऊंचे सरकार सोडणार नाही. देवाभाऊ हे जनतेचे प्रश्न सोडवण्याचे काम करतात. नवनाथ बन म्हणाले की विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी भाजपला संपवणार अशी भूमिका घेतली होती. आता त्यांच्या पक्षाची काय अवस्था झाली आहे हे आपण बघतो आहोत. कोण कुणाचे अंगवस्त्र आहे आणि कोण कुणाचे अंतर्वस्त्र आहे याचा हे विधानसभेच्या निवडणुकीवेळी महाराष्ट्रातील जनतेने दाखवून दिले आहे. राऊतांचा पक्ष हा राहुल गांधींचा अंतर्वस्त्र म्हणून काम करतोय हे महाराष्ट्राने पाहिले आहे. राऊत आणि ठाकरेंनी राज्याचे वाटोळे करण्याचे काम केले आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.